बेंगलोर वरनं भरून येऊन रात्री घरी थांबलो तर बघा सकाळ सकाळी यारवाळी उठलो. मुंबईला खाली करायचं आहे होतं आपल्याला. मग काय 5 वाजताच काढली बघा गावात. म्हटलं 11 वाजेपर्यंत पोहोचायचं. ज्योतिबाचा घेतला आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग बोल जय श्री माका. कान 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 लावलं बघा रिपीट. सकाळ सकाळी आमच्या इकडे रोड बाकी सुनसान असतोय. उंबरतचा रोड तर रोड आहे का काय आहे कळना. राव बादगाड रोड पाग करून ठेवलाय. लागलो एकदाच हायवेला. म्हटलं आता रेट्या लावायला लागतोय. आणेवाडीत आलो चहा पाणी उरकलं आणि जी भुंगा पाईट निघलो ते डायरेक्ट पोचलो बघा खांबाटकी बोगद्या आला. बोगद्याच्या बाहेर आले आले बघा सूर्यदेवानं बी दिलं दर्शन. अय कसा आहे वर आमच्या कराडच्या अनबान छान शिवराज धाबा कराडचा बोर्ड दिसला. अक्का मसूरची काय क्रेज असती ह्या हॉटेलला जेवल्यावरच कळतंय. पुढे आलो तर आपले एक फॅमिली मेंबर भेटले. त्यांची घेतली बघा धावतीच भेट आणि वाघ वाघ करीत गाडी पोचला बघा कात्रज बोगद्याला. तवर ही लागलं बघा आपलं जानी दुश्मन पांढरा पट्ट. 2 शिव्या टाकल्याच बघा इंजिनियरला. गावात ना बघा भावाच्या बारक्या पोराची सायकल आणली होती. त्याला सायकल दिली बघा नवले ब्रिजला. म्हणलं टप लावून जाऊ दे बिंगरी. इथनं निघलो बघा नेहमीप्रमाणे पुण्यात लागलं जाम. वाकडला आपलं एक फॅमिली मेंबर भेटलं बघा सोलापूर वालं. मग काय त्यांची धावती बॅट घेऊन पोचला बघा गाडी जवळी. एक्सप्रेसला टर्न मारला. म्हणलं आता भुंगा फाईट सुटायचं आणि दिला की वाघानं बघा गाडीच्या नरडी उपाय. आता सुट्टी नाही म्हटलं. घाट एकदम मोकळा लागला होता. एक्सप्रेसला अजिबात ट्रॅफिक लागलं नाही. वर पोट लागला अर्धाय मालच भूक लागले. मग काय थांबलो बघा तिथं. वडापाव शिवाय काय नव्हतं. मग 2-3 वडापाव दाबलं बघा आणि सणाना पिरिरी करत गाडी पोचला बघा डायरेक्ट मुंबईत. क्रोळी गोदरेजला आपल्याला जायचं होतं. कसा आहे ट्रॅफिक मुंबई बोलते मुंबई. गोदरेजला पोचलो बघा. तिथं आपल्या आधी खाली करणारी कार्यकर्ती पोचली होती. मग काय त्यांनी एंट्री केली. 5च मिनिटात गाडी घेतली बघा. दोघच वाघरी होतं बरं का पण 5च मिनिटात गाडीने केली बघा गाडी खाली करून निघालो बघा. चांदिवलीला दुसरी डिलिव्हरी खाली करायची होती. म्हटलं चला आता पाडदिशी तिकडे चाकीनाक्यातनं हाणला बघा राईट आणि पोचलो बघा डायरेक्ट लाईट हाऊसला. इथलं जरा सामान जास्त होतं त्यामुळे थोडासा वेळ लागला. अर्धा तास घालवला गाडीने इथंच. फायनली झाली गाडी खाली. आता म्हणलं भरायचं काय प्रोग्राम नाही पण गाडीचं काम बिम करायचं आहे. घाटकोपरला आलो तर आपले एक फॅमिली मेंबर घाट पडला. त्यांची गाडी घेतली. गवंडीच्या भावानं डायलॉग काय टाकलाय बघा की नाद करती काय. भावांची गाडी घेतली. चहा पाणी केला बघा आणि धरला बघा एका रेषेत रस्ता वाशीकडे गॅरेजला. तर भावानं कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.